फक्त भेटी लागी जीवा लागलेसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. म्हणजे रात्रंदिवस त्याचं ध्यान लागलेलं असतं की कधी पांडुरंग भेटल. जे मिळेल ते खायचं, जे जागा मिळेल तिथं झोपायचं. होईल भिकारी पंढरीचा वारकरी, हे असं म्हणते. भिकाऱ्यासारखं म्हणजे असं कुठं मिळेल ते खायचं, नाही मिळालं ती चारण, तसं पुढं जायचं. झोपायला म्हणले तरी कुठं जागा मिळेल तिथं झोपायचं असं. नाही, थकायचं नाही. अगदी अगदी उत्साहात चालतो आम्ही आणि नामस्मरण सुरू असतं आमचं. त्यामुळे थकवा काही जाणवत नाही असं आम्हाला. प्रत्यक्ष वारी अनुभवल्याशिवाय कळणार नाही. त्याच्यात जायला पाहिजे वारीत. नमस्कार आणि आपल्या CNS पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत प्रेरणादायी परंपरेबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे पंढरपूर आषाढी वारी. आज आपल्यासोबत काही असे अतिथी आहे ज्यांच्या प्रत्येक श्वासामध्ये असतो विठोबा आणि प्रत्येक पावलामध्ये पांडुरंग. ते म्हणजे आपले वारकरी माऊली, जे कित्येक वर्ष वारीमध्ये सहभागी झाले आहेत. आज आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि वारीचा खरा अनुभव हा जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया ही गोष्ट श्रद्धेची, समर्पणाची आणि एकतेची. रामकृष्ण हरी माऊली, कसे आहात? बरे. रामकृष्ण हरी. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे पायी चालणार तो प्रवास, भक्तिभावाने चालणार ती यात्रा आणि संपूर्ण आपलं शरीर त्याच्यात रंगून जाणारा ही वारी. सगळे लोक आनंदाने, उत्साहाने वारीमध्ये निघतात. आळंदीवरून पंढरपूरकडे पायी चालत तर पायी चालता चालता एखाद्याला फोड येतात पायाला, किंवा काही इजा होती, पायाला चटके बसतात, अजून काटे टोचतात. म्हणजे तेवढं करून तरी पण तो वारकरी चालतोच. कशाची? म्हणजे फक्त भेटी लागी जीवा लागलेसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. म्हणजे रात्रंदिवस त्याचं ध्यान लागलेलं असतं की कधी पांडुरंग भेटन, कधी पांडुरंग भेटन असं. म्हणून त्याच्या ह्याच्यात काहीसुद्धा वाटत नाही. आनंदाने, उत्साहाने आणि टाळ मृगंताच्या गजरात. वारी म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की वारी एक श्रद्धेचा विषय आहे आणि सगळा समूह टाळ मृदंगाच्या नामघोषात आत्मचिंतन करत पायी पंढरपूरपर्यंत जातो, त्यांना वारी म्हणतात. तर वारीमध्ये जे पालख्या निघतात, ते पालख्या कुठून कुठून निघतात? पालख्या वेगळ्या वेगळ्या संतांच्या निघतात. माऊलींची पालखी आळंदीतून निघते, तुकाराम महाराजांची पालखी देहूतून निघते, आणखी काही संतांच्या पालख्या, गजानन महाराजांची पालखी शेगावमधून निघते. अशा वेगळ्या वेगळ्या साधू संतांच्या, थोर संत ज्या त्या स्थानापासून पंढरपूरकडे निघतात. अच्छा. आपण किती वर्षांपासून वारीत सहभागी झाले आहात? बरेच दिवसापासून, 15-16 वर्षापासून आम्ही वारीत आहोत आणि अगदी चांगला अनुभव आहे आम्हाला. तर वारीची तयारी कधीपासून सुरू करता? 1 महिना अगोदरच आम्हाला सुरू करावं लागते तयारी. सगळे म्हणजे जास्त तयारी म्हणजे आपल्या मनाची तयारी असणं महत्त्वाचं आहे. मनाने तर आम्ही वर्षभर अगदी उत्साहातच असतो त्या, पण महिनाभर अगोदर पूर्वतयारी करून आम्ही निघतो. कपडे असतात, सगळं आमचं काही खायला बियायला घरी घेऊन जायला तिकडं लागतं. परत गाडीत सामान टाकायचं, सगळं एकत्र बांधून टाकायचं गाडीत. अशी सगळी तयारी करून मग त्याच्यात टाकली की आम्ही पायी चालायला रिकामं. आमच्याकडं काही नसतं चालताना. आणि मग तिकडे मग ते तुम्हाला जसं काही पण सोय वगैरेसाठी असे तुमची मदतीला येतात ना? म्हणजे नाही, सगळे दिंडी असते, एक प्रकारची दिंडी सगळी माणसं त्यांच्या सोपवलेलं असतं. हे काम ते काम ते काम त्यांनी सगळ्यांनी. आम्ही तिथं जाईपर्यंत ते सगळं होतं. आम्ही फक्त जाऊन तिथं आराम करायचा. सगळी सोय म्हणजे व्यवस्थित सोय केलेली असते सगळी, जेवणाची पण. आणि आमच्याबरोबर पाण्याचा टँकर असतो. असं एका दिंडीला 5 ते 6 गाड्या असतात. पण अशा म्हणजे किती दिंड्या असतात? जवळजवळ तुकारामाच्या 400 दिंड्या आहेत. बापरे.
आणि माऊलीच्या पण तेवढ्याच आहेत, 400च. तेवढे पण नंबरनी चालायचं, मध्ये आधी नाही. नियम असतो, 1 2 3 4 असे नंबर असतात आणि ज्याच्या त्याच्या नंबरमध्येच चालायचं, अशी शिस्त असते. पुढे पताका असतात, त्याच्या मागं अभंग म्हणणारी लोक, त्याच्या विनेकरी आणि तुळशीवाली, आणि त्याच्या मागं श्री अशा चालतात, म्हणजे टप्पे टप्पे असतात असे. आणि रस्ता जर क्रॉस करायचा असला दिंडी चालताना, तर जे पताकावाले असतात ना, त्या पताकाचे तिथूनच जायचं, मध्ये आधी कुणी घुसायचं नाही, असे नियम आहेत. म्हणजे हे तर माहितीच नव्हतं आम्हाला. वाटायचं वारी म्हणजे ते असं जातात. नाही, नाही, मग नाही. असं अगदी सगळ्या system दिंडीला पण आहे. नियम लागू आहेत. दिंडीत चाललं ना तर मग नियम माहिती पडतात सगळे. आणि दिंडीतले लोक असे मागत नाही, हात पुढं करीत नाही. आम्हाला तेवढी हे नाही आहे. जे मिळेल ते खायचं, जे जागा मिळेल तिथं झोपायचं. पंढरीचा वारकरी होईल भिकारी पंढरीचा वारकरी, हे असं म्हणते. भिकाऱ्यासारखं म्हणजे असं कुठं मिळेल ते खायचं, नाही मिळालं ती चारण, तसं पुढं जायचं. झोपायला म्हणलं तरी कुठं जागा मिळेल तिथं झोपायचं, असं दिंडीची गाडी असते. आणि मग आणि दिंडीत मग तुम्ही जेव्हा चालता मग फक्त तीच गाडी येऊ शकते हां. त्या एरियामध्ये जिकडे तुम्ही नाही, चालता. जिथं मुक्काम असेल तिथं गाडी जाणार. असं. आम्ही दिवसभर एकदा सकाळी सोडलं ना की मग त्याच्यात टाकायचं तो बिचारा, रात्री घ्यायचा. ते टाकला की मग दिवसभर काय नाही, संध्याकाळीच मग तिथं मुक्कामाच्या ठिकाणी जायचं. आणि तिथं गेल्यावर मग ते घ्यायचं आपलं सामान. मग वारीमध्ये दिवसभर काय काय करता? हं. सकाळी काकडा होतो, काकडा म्हणजे म्हणजे देवाला जागं करायचं. ते काकड्याचे अभंग असतात ते म्हणायचे. काकडा म्हणजे काकडा आरतीचे असं अभंग आहे ठराविक, ते म्हणायचे दिवसभर दुपारपर्यंत. दुपारच्या नंतर अभंग म्हणायचे, त्याच्यानंतर गवळणी 4 वाजता, आणि त्याच्यानंतर हरिपाठ असतो. हरिपाठ झाल्यानंतर मग दुपारी संध्याकाळी 8 साडेआठला प्रवचन असतं. आणि प्रवचन झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर मग रात्रीचं जागर असतं, भजन. अच्छा. गवळणी म्हणजे काय? हां, गवळणी कृष्णाच्या गवळणी. अच्छा. म्हणजे रात्री पण जागरण असतं. करतात ना जागरण, अच्छा. जागर असतो. मग तुम्ही वारीमध्ये एवढं चालता, तुम्ही थकत असणार. नाही, थकायचं नाही. अगदी अगदी उत्साहात चालतो आम्ही. अच्छा. आणि नामस्मरण सुरू असतं आमचं, त्यामुळे थकवा काही जाणवत नाही असं आम्हाला. रात्री विश्रांतीसाठी कुठे थांबता आणि त्याचं सगळं नियोजन कसं असतं? विश्रांतीसाठी एक ठरलेल्या जागा आहेत मुक्कामाच्या, आणि तिथे आमचं सीधा सामग्री बरोबर असतं. काही कोणी अन्नदान वगैरे करतं तर त्यांच्या पद्धतीने करतो, नसतं आमचं बरोबर असतं सामान. आणि असं ग्रुप पटांगण असतं, तिथे आम्ही टेंट वगैरे तंबू वगैरे टाकून तिथे मुक्काम करतो. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी गेलो ना, मग आमचं ते बिछाना सगळं देतात. मग पाऊस बिऊस नसला तर मग तंबू ठोकतात, आणि पाऊस असला तर मग धर्मशाळा, असं हायस्कूल वगैरे ह्या ठिकाणी मुक्कामाची सोय करतात. आणि नव्या पिढीला तुम्ही वारीबद्दल काही संदेश द्यायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही काय सांगणार? अगदीच अगदीच. आपली भारतीय संस्कृती आहे, परंपरा आहे, वारीला मोठा इतिहास आहे पाठीमागे, आणि आपली संस्कृती जपणं आपलं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने नवीन पिढीने त्या मार्गाने वाटचाल करावी असं मला वाटतं. प्रत्यक्ष वारी अनुभवल्याशिवाय कळणार नाही. त्याच्यात जायला पाहिजे वारीत, त्याच्याशिवाय अनुभव येत नाही. म्हणजे त्याच्यात भक्तिभावानं गेल्यावर त्याचा कसा अनुभव, पायाला काटे टोचतात, पायाला उन्हाने पाय भाजतात, फोड येतात. अजून नामस्मरणात जर गुंग झालं आणि हे झालं तर मग त्याला कळतं की आपण कसं वारीत जायचं हे. त्याच्यात पूर्णपणे रंगून तो जाईन, कधीच हे होणार नाही, म्हणजे असे दुसऱ्या वागणुकीत जाणार नाही. तो होईल तो पॉझिटिव्हच होईल. म्हणजे असं वाईट वगैरे काहीच नाही. नाहीच मार्ग. त्याच्यात जो वारीत सहभागी होईल ना, तो असा वाईट वागणारच नाही. त्याच्या तोंडात माऊलीच येणार. माऊली माऊली, प्रत्येकाला कुणी असं नावानी नाही, प्रत्येकाच्या तोंडात माऊली माऊली हा शब्द येतो. आणि मग त्याच्यानंतर ज्या माणसाला तिथून अनुभव आल्यावर
पुढच्या वर्षीचे असा हा अनुभव सगळा आला ना की कधी वारी येईल, कधी वारी येईल असं मनाला वेड लागल्यासारखं होतं. इतका प्रवास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मंदिरात प्रवेश करता आणि विठ्ठलाची मूर्तीचं दर्शन घेता तेव्हा काय भावना असतात? नाही, वारीचं सार्थक होतं आमच्या मनाचं समाधान वाटतं आम्हाला. ज्या ओढीनं आम्ही घरून निघालेलो असतो वारीसाठी, एवढे श्रम सहन करून नामस्मरणात, त्याचं आम्हाला समाधान वाटतं. पूर आहेत तिथं गेल्यानंतर असं डोळे भरून अगदी असे खळाखळा डोळ्याला धार येतात मूर्तीचं तोंड बघितल्यावर. आणि एक मनाला समाधान असं वाटतं, म्हणजे असं वाटतं की साक्षात देव पावला. भेटला आपल्याला हा. असं. आता आजकालच्या नव्या डिजिटल पिढीला तुम्ही काय संदेश देणार? आता वारीत आल्यावर आहे ना की जातीचा, धर्माचा, उच्च नीच, श्रीमंत, लहान, गरीब हा काही भेद नसतो. आणि वारीत आल्यावर त्यांना अनुभव येईल की आपण कसं वागायचं. समजा मोबाईल घेत असले तर हातात टाळायला पाहिजे अजून बघितल्यानंतर. आणि असं काही जर घडलं, आम्ही भजन वगैरे म्हणतो तर त्यांनी पण त्याच्यात सहभागी व्हावा. म्हणजे असं नवीन पिढीला की असं वाटतं ना आपण पण म्हणावं, आपल्याला पण म्हणता यावं असं. त्यांना आम्ही जे जे करू ते त्यांना त्यांच्यात बदल झाला पाहिजे असं बघून, म्हणून त्यांनी वारी करावी. आणि आम्हाला AI द्वारे कळलं आहे की यावर्षी पालखीसाठी काहीतरी 27 लाख लोकांच्या वरती आलेले. होय, बरोबर आहे. बापरे. एवढी लोक. लाखो लोक असली तरी पण भांडण नाही, कोणाचं कधी काही जाणार नाही, कधी काहीच नाही. असा सोहळ्यात कधी काही होणार नाही, कुणाला काटासुद्धा मोडणार नाही. एवढ्या 27 लोकातून कुणाचं असं काही होणार नाही. एवढं त्याच्यात ताकद आहे विठ्ठलामध्ये, सामर्थ्य आहे. आता जसं कोणी पहिल्यांदा ज्याला वारीमध्ये सहभागी व्हायचं असेल त्याला तुम्ही काय संदेश देणार? एवढं जर बघितलं ना वारीत आल्या तो येणारच वारीत. मनाची तयारी, अजून सगळं वारीत आल्यावर त्यांनी सगळी सहनशीलता पाहिजे त्यांच्याजवळ. सगळं जे असन ऊन, वारा, पाऊस, थंडी हे सगळं त्यांनी अनुभवलं पाहिजे. हां, त्याच्यातून जो मार्ग निघन त्याच्यात पण सहभागी व्हायला पाहिजे. चांगला नागरिक घडवण्यासाठी त्यांनी वारीत यायला पाहिजे. एवढी ताकद आहे वारीत. रिंगण म्हणजे काय? रिंगण म्हणजे पालखी विसाव्यासाठी थांबते ना, तिथं म्हणजे सगळ्यांचा सहभाग असतो. सगळ्या दिंड्या असतात, त्या पताकावाले, तुळशीवाले, मृदुंगवाले, अजून टाळवाले, हे सगळे एकत्र येऊन अशी प्रदक्षिणा करतात पालखीला. नाचतात, गातात सगळे, म्हणजे त्याचा भाव एकत्र आणून सगळे ते नाचण्यात, गाण्यात दंग होऊन ती प्रदक्षिणा घालतात. आणि घोडा असतो माऊलीचा, तो माऊलीचा घोडा असा नमस्कार करतो पायवर करून असा. ते एक विषय, ते म्हणजे रिंगण बघण्यासारखं असतं. मजा येते. माझे आजच्या संवादातून आपल्याला वारीचं खरं सौंदर्य, भक्ती, शक्ती आणि एकताचा अनुभव मिळालं. त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. ही वारी केवळ चालण्याची नाही, ती अंतःकरणाला जोडणारी एक यात्रा आहे. शेवट आपण एक अभंगाने करूया. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला दरबारी आले रंक आणि राव, दरबारी आले रंक आणि राव, सारे करूप नाही भेदभाव, सारे करूप
नाही भेदभाव. गाऊ नाचू सारे, गाऊ नाचू सारे, होऊन निसंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग. वा वा, खूप छान. मी समर्थ. आणि मी व्योना. आम्ही निरोप घेत आहोत. CNS डायलॉग डे बघितल्याबद्दल खूप खूप आभार. तुमचा आवाज, तुमचं मत. दिस इज व्योना. And this is Samad, signing off. Thank you for watching CNS Dialogue Den, Where your voice matters.